जय हिंद. आज आपण हिस्ट्रीच्या सिरीजला सुरुवात करणार आहोत. हिस्ट्रीच्या सिरीजला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट माइंडमध्ये असते आपल्या, की हिस्ट्री म्हणजे काय आहे, खूप मोठा सिलेबस असतो, कळालं का? आणि दुसरी गोष्ट आपल्याला सिलेबस तर खूप मोठा असतो, पण प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं आपल्याला समजत नाही. त्यामागे रिझन काय? आपल्या मनामध्ये खूप भीती असते. पण तुम्हाला एक सांगतो, घाबरायची अजिबात गरज नाही. त्यामागे रिझन काय? हिस्ट्री समजून घेताना आपण जर चांगल्या पद्धतीने गेलं ना प्रॉपर वेनी, तर हिस्ट्री चांगल्या पद्धतीने समजते. त्यामध्ये काय आपण शिकणार काय आहोत सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे ते हिस्ट्रीमध्ये फॅक्ट बेस्ड कशा पद्धतीने डोक्यात ठेवायचं. दुसरी गोष्ट कन्सेप्ट कशा पद्धतीने डोक्यात ठेवायचंय. तिसरी गोष्ट एखाद्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आला त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचंय, कळालं का? नंबर 4 त्याच्यामध्ये आन्सर रायटिंग कशी करायची, आन्सर रायटिंग मध्ये कशा पद्धतीने आपल्याला त्याला अप्रोच असला पाहिजे. या 4 गोष्टींवर आपण हिस्ट्रीच्या सिरीज मध्ये काम करणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही ह्या 4 गोष्टींवर काम केलं ना प्रॉपर वेने स्ट्रॅटेजी ठेवून, रिसोर्सेसला काय कोणकोणते यूज करायचे. आणि दुसरी गोष्ट एन्शियंट हिस्ट्रीमध्ये काय काय वाचायचं आहे, मिडियल हिस्ट्रीमध्ये काय वाचायचं आहे, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय वाचायचं आहे, आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये काय वाचायचं आहे आणि वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये काय वाचायचं आहे. सिलेबस तर खूप मोठा आहे, पण याच्यामध्ये वाचायचं काय ना आपल्याला ते दिशाहीन असतो आपण. त्यामुळे दिशाहीन असल्यामुळे काय होतं माहितीये का, आपला नको तिथं वेळ जात असतो. आणि दुसरी गोष्ट आपला वेळ पण गेला नाही पाहिजे, आपला टाइम पण वाचला पाहिजे आणि आपली दिशा एक प्रॉपर दिशेमध्ये आपलं प्रिपरेशन झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण आज हिस्ट्रीची सिरीजची सुरुवात करणार आहोत. हिस्ट्रीच्या सिरीजमध्ये सुरुवात करण्या अगोदर आपल्याला ही पहिली गोष्ट सर्वप्रथम काम करावं लागणार आहे ती मॉडर्न हिस्ट्रीवर. कारण की मॉडर्न हिस्ट्रीवर जेव्हा आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो ना, एन्शियंट हिस्ट्री, मिडियल हिस्ट्री हे खूप इम्पॉर्टंट आहे. मेन्सच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे, प्रिलिमच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. पण मॉडर्न हिस्ट्री काय माहितीये का, आज मॉडर्न हिस्ट्रीची आपल्याला सुरुवात करायची आहे. मॉडर्न हिस्ट्रीची जेव्हा सुरुवात करतो ना, कारण की आपल्याला काय आपण ती थोड्या पद्धतीने आपल्याला नोंद आहे. आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, मुघल एम्पायरचं राज्य होतं. ते कशा पद्धतीने आपलं फ्रीडम स्ट्रगल कसं स्टार्ट झालं, प्रत्येक पर्सनॅलिटीचा काय रोल होता. जसं सुभाषचंद्र बोस झालं, भगतसिंग झालं, सुखदेव झालं, राजगुरू झालं, अशफाकुल्ला खान झालं, चंद्रशेखर आझाद झालं, यांचा काय रोल होता. दुसरी गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरूंचा काय रोल होता. त्याच्यानंतर आपले काय म्हणतात याला पंडित जवाहरलाल आपलं सरदार वल्लभभाई पटेल यांचा काय रोल होता. असे सगळे पर्सनॅलिटी आहे ना, सगळ्या ए टू झेड पर्सनॅलिटीचा आपण छान पद्धतीने अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये काय आता सुरुवात करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आहे ना एका गोष्टीवर काम करायचं आहे, ते म्हणजे मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये मुघल एम्पायर जसं स्टार्ट झालं होतं, म्हणजे मुघल एम्पायरचा जसं एंडिंग झाला होता ना, म्हणजे अकबर नंतर जहांगीर आले, जहांगीर नंतर शहाजहान आले, नंतर औरंगजेब आले. औरंगजेब नंतर जे मुघल एम्पायरचं जे पतन चालू झालं ना, त्याचा प्रॉपर स्टडी करायचा, त्याचे रिझन काय आहे कळालं का, त्यांचं फॅक्ट बेस काय, नेमकी त्यावेळेची परिस्थिती कशी होती कळालं का. आणि त्यावेळेस देशामध्ये विविध भागामध्ये डिसइंटिग्रेशन झालं होतं. दख्खनमध्ये मराठांचं राज्य होतं, तिकडे सिंधमध्ये रणजित सिंगांचं राज्य होतं, पंजाबमध्ये सिंध म्हणलं त्या प्रांतावर रणजित सिंगांचं राज्य होतं. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काय ना मैसूर एक ठिकाण आलं. म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं, ज्यावेळेस परकीय परकीय याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे परकीय आक्रमण झाले. परकीय म्हणजे काय, पोर्तुगीज आले, डच आले, ब्रिटिश आले, नंतर फ्रेंच आले. हे 4 आले. पण ब्रिटिशांनी या तिघांना डिफीट करून कशा पद्धतीने स्वतःची मोनोपली तयार केली आणि मोनोपली तयार केल्यानंतर मुघल एम्पायरला कशा पद्धतीने हरवलं. त्याच्यानंतर आपले जे राज्य आहे, राज्याबरोबर मराठांबरोबर युद्ध केलं, म्हैसूर बरोबर युद्ध केलं, या छोटे बंगालवर वर्चस्व निर्माण केलं, छोट्या छोट्या भागांवर कसं वर्चस्व निर्माण केलं, याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. त्यांनी काय ऍक्ट आणलेले, म्हणजे ते रेग्युलेटिंग ऍक्ट झालं, 1884चा ऍक्ट झालं, 1881चा ऍक्ट झालं, त्याच्यानंतर 1833चा ऍक्ट झालं, 1853चा ऍक्ट झालं, 1861चा ऍक्ट झालं. हे सगळे ऍक्ट काय होते कळालं का. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पर्सनॅलिटी काय होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नर जनरल काय असतं, व्हाईसरॉय काय होतं, त्याच्या अगोदर आहे ना गव्हर्नर कसे निर्माण झाले, यांचं ट्रान्झिशन पिरियड कसं आहे. कारण की काय माहिती आहे का, आपण ज्या वेळेस छोट्या 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 गोष्टींवर अभ्यास करणार आहोत ना, आपल्याला हिस्ट्री एकदम म्हणजे एनर्जेटिक वाटलं पाहिजे. आपण हे वाचतोय ना, आपण नवीन काहीतरी शिकतोय आज कळालं का. आणि आपल्या माइंड मध्ये ना ते परफेक्ट बसलं पाहिजे. नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही आपल्याला, म्हणजे स्टेप बाय स्टेप जायचंच आहे, पण एकदम आनंदाने जायचं आहे, कुठलीही भीती न बाळगता कळालं का. आणि दुसरी गोष्ट क्वेश्चन पेपरचं प्रॉपर अनालिसिस करायचं आहे. क्वेश्चन आपल्याला आता फॉर एक्झाम्पल राजाराम मोहन राय झाले किंवा महात्मा गांधीजी झाले, यांच्यावर एखादा क्वेश्चन पडला ना, भविष्यामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन पडू शकतो कळालं का. सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीमध्ये काय डिफरन्सेस आहे असं सुद्धा समजलं पाहिजे. म्हणजे थोडा विचार करायला भाग पाडलं पाहिजे व्यक्तीला कळालं का. आपण सुद्धा थोडा विचार केला पाहिजे. एकदा एक क्वेश्चन विचारला होता, म्हणजे सिंपल वर्ड मध्ये सांगतो, पानिपतचे जे युद्ध झालं होतं, पानिपत जो वॉर झालं होतं, ते पानिपत मध्येच का झालं होतं, इतर ठिकाणी का झालं नव्हतं कळालं का. याचं जे आन्सर आहे ना, ते कोणत्या बुक मध्ये दिलेलं नसतं. आपण जेव्हा वाचतो ना, म्हणजे म्हणतो ना आपण रीड बिटवीन द लाईन, आपल्याला त्याचा भावार्थ समजून घ्यायचा आहे, कन्सेप्ट बेस्ड करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ना, एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन करायचं आहे. ज्या दिवशी आपण अशा पद्धतीने प्रिपरेशन करू ना, तर आपल्याला हिस्ट्री समजणं फार सोपं जाणार आहे. त्या दृष्टिकोनात नाही ना, महाराष्ट्रातील सगळ्या मुलांच्या हितासाठी
मला ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या सगळ्या गोष्टी इथून पुढे स्टार्ट होणार आहे. त्या दृष्टिकोनात मी हिस्ट्री आजपासून आहे ना मॉडर्न हिस्ट्रीच्या सिरीजची सुरुवात होत आहे. थँक्यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.